नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 15 मार्च 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात, आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कोणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. कुटुंबातील सदस्यासोबत संमेलन, एकत्रित कार्यक्रम केल्याने प्रत्येकाचा मूड चांगला राहील. प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा दिखावा करणे योग्य नाही, यामुळे तुमचे नाते सुधारण्याऐवजी बिघडू शकते. आजचा दिवस खूप रोमॅन्टिक आहे. चांगले जेवण, सुवास आणि आनंद या तीनही घटकांचा संगम होऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत छान वेळ व्यतीत कराल. आयुष्य तुमच्याप्रमाणे तेव्हाच चालू शकते जेव्हा तुम्ही योग्य विचार आणि योग्य संगतीमध्ये राहता. उपाय: प्रेमसंबंधामधल्या उत्परिवर्तनाला दूर करण्यासाठी आंधळ्या व्यक्तींना जेवू घाला. वृषभ राशी, मदतीसाठी तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांना तुम्ही वचन द्याल. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे याची जाणीव आज तुम्हाला होईल. तुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे, परंतु असे होऊ शकते की आपल्या रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही पैसा कमावण्यात सक्षम होणार नाही. आपल्या जुन्या मित्राच्या भेटीमुळे आजची सायंकाळ बहरून जाईल. सोनेरी दिवसांच्या बालपणीच्या रम्य आठवणीत तुम्ही रंगून जाल. कुठल्याही कामाला करण्याच्या आधी हे जाणून घ्या की याचा परिणाम तुमच्यावर कसा पडेल. उपाय: पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याने धनाची स्थिती चांगली राहील. मिथुन राशी, मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे करण्यापासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे. आणि लक्षात ठेवा, त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडचणी निर्माण कराल. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांसोबत तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल. ऑफिसच्या मित्रांसोबत जास्त वेळ व्यतीत करणे तुमच्यासाठी चांगले नाही. तुमचे असे करणे तुम्ही आपल्या घरच्यांच्या रागाचे शिकार होऊ शकता. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात, त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाश मार्ग दाखवेल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणावर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. उपाय: काळे तीळ, मोहरीचे दाणे अंघोळीच्या पाण्यात मिसळून अंघोळ करा आणि आपल्या कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्या. कर्क राशी, आज कुठल्या पार्टीमुळे तुमचा महत्त्वाचा वेळ बर्बाद होऊ शकतो.
तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल. थंड पाणी पिणे आज तुमच्या आरोग्याला खराब करू शकते. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रिणींना घेऊ देऊ नका. प्रेमामध्ये एकतर्फी मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण ठरेल. उपाय: आपल्या प्रियकरला वेळोवेळी पांढऱ्या वस्तू भेट देत राहा. याने प्रेमसंबंधामध्ये वाढ होईल. सिंह राशी. तुमचा प्रेमी आज तुमच्या गोष्टीला ऐकण्यापेक्षा आपल्या गोष्टी सांगणे अधिक पसंत करेल, ज्यामुळे तुम्ही थोडे उदास राहाल. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. निव्वळ मजा, आनंद आज तुम्ही लुटू शकाल. कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील. तुमचा खर्च खूप अधिक होईल. निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्यात तुम्हाला हलके वाटेल, परंतु बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या अहंकाराला पुढे ठेवून घरातील लोकांना गरजेच्या गोष्टी सांगत नाही. तुम्ही असे करू नका. असे करण्याने चिंता अधिक वाढेल, कमी होणार नाही. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सगळ्या आठवणी जागवून तुम्ही ताजेतवाने राहाल. उपाय: घरामध्ये ॲक्वेरियम स्थापित करून माशांना चारा खाऊ घातल्याने धनामध्ये वृद्धी होईल. कन्या राशी. प्रवास, करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे. अनुशासन यशाची महत्त्वाची शिडी असते. घराच्या वस्तूंना व्यवस्थित रूपात ठेवल्याने जीवनात अनुशासनाची सुरुवात होऊ शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्रासून जाल. व्यापारात आज चांगला नफा मिळवण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. तुम्ही जोडीदारांच्या भागीदारांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले तर तो असहनशील बनेल. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागील. जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका. उपाय: आरोग्यात चांगली सुधारणा मिळवण्यासाठी मांसाहारी अन्न खाणे टाळा. तूळ राशी. तुमच्या घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, परंतु तुम्ही आपल्या नादात मस्त राहाल आणि रिकाम्या वेळेत असे काही कराल जे तुम्हाला आवडते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. आपल्या जीवनसाथीसोबत कॅन्डल लाईट डिनर करण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या सप्ताहाच्या थकव्याला ते दूर करू शकते. प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका. कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. आज तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण आणि विचार न करता खर्च करणे
किती नुकसान पोहोचवते. कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लागू देऊ नका. तुमच्या प्रेम जीवनात नवीन वळण येईल. तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अशात कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी गव्हाचे 11 दाणे सूर्योदयाच्या वेळी खा. वृश्चिक राशी. जोडीदारासमवेत तुमचे नाते तणावाचे राहील आणि गंभीर विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम दीर्घकाळपर्यंत उमटतील. एकटेपणाला तुमच्यावर वरचढ होऊ देऊ नका. यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही कुठे फिरायला निघून जाऊ शकता. आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यासोबत आनंद लुटा. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकता. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. तुमचा जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. होम हवन, शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. उपाय: आपली बहीण आणि काकूचे आशीर्वाद घ्या आणि चांगला दिवस घालवा. धनुराशी. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून दूर गेला तर कुणीतरी खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. गेल्या काही दिवसांच्या अबोल्यानंतर तुम्ही आणि तुमचा जोडीदार पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडाल. इंटरनेट सफरिंग करणे तुमच्या बोटांचा चांगला व्यायाम करण्यासोबतच तुमच्या ज्ञानाला वाढवू शकतो. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. आज केवळ बसून राहण्यापेक्षा काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. उपाय: आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी कपाळावर पांढरे चंदन लावा. मकर राशी. आज तुमच्या समोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. संततीच्या योजना करण्यासाठी उत्तम दिवस आहे. जर तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे बाहेर फिरायला जात असाल तर कपडे विचारपूर्वक परिधान करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होऊ शकतो. तुमची ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी पूर्ण विश्रांती घ्या, कारण अशक्तपणामुळे तुमचे मन कमकुवत होते. तुमची खरी क्षमता ओळखा, अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. जोडीदाराची तब्येत अचानक खराब होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही पूर्ण दिवस चिंतित राहू शकता. उपाय: आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ईर्ष्या आणि मत्सर
यासारखे अवगुण टाळा. कुंभ राशी. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात, तर कधी एकटे राहून. तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही. तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. तुमचा जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल. शक्यता आहे की आध्यात्मिकतेकडे तुमची तीव्र ओढ असेल. सोबतच तुम्ही योग कॅम्पमध्ये जाऊ शकता. धर्मगुरूचे प्रवचन ऐकण्याचाही योग बनू शकतो. तुमच्या भावना, खास करून रागावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या आर्थिक कराराच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. आपल्या प्रियकराशी सूड उगविण्याच्या भावनेने वागलात तर काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा शांत डोक्याने आपल्या खऱ्या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल. उपाय: ओम शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. मीन राशी. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरूप येईल. प्रवासासाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. तुमचे असणे तुमच्या जोडीदारासाठी किती मौल्यवान आहे हे तुमचा जोडीदार आज तुमच्या समोर शब्दात व्यक्त करेल. ध्यानधारणा आणि स्वत्वाची जाणीव होणे लाभदायक सिद्ध होईल. आर्थिक लाभ होतील. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने तणाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणून डॉक्टरांचा सल्ला तुमच्यासाठी उत्तम सिद्ध होऊ शकतो. उपाय: हिरवे गवत गायींना गोठ्यात जाऊन खाऊ घातल्याने तुम्हाला आयुष्यात एकटेपणा वाटणार नाही. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.